नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। दोघेही रूम बाहेर पडतच होते की मीराने त्याच्या गालावर जोरात ओठ प्रेस केले। तो शॉक झाला। ती मात्र तसं करून लगेच गालात हसत बाहेर निघून गेली। तोही थोड्या वेळाने भानावर येत गालात हसत नकारार्थी मान हलवून येडूबाई असं स्वतःशीच मनात म्हणाला आणि बाहेर आला होता। तर वीर अक्षय सोबत खेळत होता। म्हणजेच मध्ये मध्ये रश्मी आणि नंदिनी सुद्धा वीरला बोलत करत खळखळून हसवत होत्या। तोही आज झोप झाल्यामुळे सगळ्यांशीच आता हसत खेळत होता। मामीने रुद्रला नाश्ता आणि चहा दिला। मीराकडे त्याने एक नजर टाकली। तिने हे तासबेई त्याच्याकडे पाहिलं। नजरेनेच त्याला खाऊन घ्या म्हणाली। तो गालात हसत नाश्ता करू लागला। अक्षय सोबत खेळत असलेला वीर अचानक रश्मीकडे झोपवला। तर रश्मीनेही स्वतःला सावरत अचानक त्याला हातात घेतलं। हे सगळं काही इतक्या पटकन झालं की बाजूलाच बसलेल्या रुद्राला अचानक काळजात धस्सच झालं। मीरा सुद्धा लगेच तिच्याकडे गेली। जीव घशात आला होता तिच्या। अक्षयकडून इतक्या वेगानं त्याने रश्मीकडे झेप घेतली की कोणाला काही कळलंच नाही। अरे हळू वीर, रश्मी रुद्रच्या तोंडातून वाक्य आलंच तर हळू ना रे बाबा। अक्षयही काही क्षण गोंधळला। किती धडपड झाली बघा वहिनी। रश्मीने त्याला बरोबर सावरत म्हटलं, हो ना रश्मीताई, अचानक उसळी मारतो आहे। मूड होईल तिकडे लगेच जायचं असतं त्याला। मीराने त्याला डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, होय रे पिल्लू, तुला आत्तूकडे जायचं होतं हा। रश्मी वीरशी बोलू लागली। तो खळखळून हसत दोन्ही हाताच्या मुठी तोंडात घालून तिला पाहू लागला। मध्येच तिच्या तोंडावरून हात फिरवत करत हुकार देऊ लागला। त्याचे नखरे पाहून हसत होते सगळेच जण। तर वीर, आज आत्तू आणि बाबा पुण्याला जाणार असून म्हणून आज आत्तूकडे आला आहेस का? तू राहा इथेच, आम्ही निघालो, रश्मी वीरला म्हणाली। तिचं बोलणं ऐकून तो टकाटका तिला पाहू लागला। काय रे, काय बघतोय? येतोय का तू पुण्याला? रश्मी त्याला दोन्ही हातात उभं करून विचारत होती। वीर काही क्षण शांत राहिला, पण थोड्या वेळाने पुन्हा त्याने दोन्ही हाताच्या मुठीत जोरात आपटत खळखळून हसू लागला। तेव्हा रश्मीने लटक्या रागाने नाक मुरडत त्याच्या गालावर ओठ टेकवले। इतक्यातच तिच्याकडून अक्षयने वीरला आपल्याकडे घेतलं आणि म्हणाला, आता आम्ही मामाच्या गावी आलो आहोत, खूप मजा करणार हो ना वीरू? अक्षयने लगेच असं आपल्याला घेतलं हे पाहून वीरने भुवया गोळ्या केल्या। पण पुन्हा त्याच्या आता चेहऱ्याकडे पाहून तो आता हसू लागला होता। तर अक्षयचं बोलणं ऐकून रश्मीने पुन्हा एक लटका राग दाखवला। रश्मी बॅग पॅक केलीस का? तर रुद्राने तिला चहा पितच आता विचारलं होतं। तर कारण पुन्हा पुण्याला निघायचा विषय काढून मीराला त्याला इमोशनल करायचं नव्हतं। हो दादा, रात्रीच केली आहे म्हणून तिनेही त्याला सांगितलं। पण इकडे रश्मी आज जाणार म्हणून नकळत अक्षयच्या काळजाचाही ठोका चुकला होता। त्याची नकळत नजर आता तिच्यावर पडली। तिच्या आताच्या मॉर्निंग ब्युटीवर आता कुठे त्याची आता नजर पडली। तिचं ते निरागस खोडकर रूप आता जेव्हा ती हसायची तेव्हा त्याला वीरपेक्षाही क्यूट वाटली होती। वीर आणि रश्मी दोघांचे नखरे जवळजवळ सारखेच आहेत असं त्याला वाटलं आणि अचानक रश्मीने त्याच्याकडे नजर फिरवली तसा अक्षय गडबडून गेला आणि त्याने आपली नजर वीरकडे वळवून त्याच्याशी गप्पा मारू लागला। हे पाहून रश्मी आता नकळत गालात हसली आणि सावरून बसत नंदिनी सोबत गप्पा मारू लागली। अक्षयचं मात्र आज चित्त थाऱ्यावर नव्हतं। तो अधूनमधून एक ओझरती नजर तिच्याकडे टाकत होता। तेवढ्यातच मामी म्हणाली, मीरा, वीरच्या आंघोळीची तयारी करू चल। तर हो मामी असं म्हणत दोघीही आत गेल्या। तेव्हा मामीने रुद्र निघताना त्याच्यासोबत खायला काहीतरी पाठवायचे का असा विचार बोलून दाखवला। त्यावर मीराने बरं म्हणत तयारी करू असं सांगितलं। तर इकडे वीर आता आंघोळी करून लगेच झोपेल तेव्हा आपण निघूया विचार असलेल्या रुद्र आता क्षणभर चलबिचल झाला। त्याला वीर सोबत खेळायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या, खूप जास्त लाड करायचे होते। पण अक्षयने वीरला सोडलंच नाही। तोही आपल्या मामामध्ये गुंग होऊन गेला होता। हे पाहून आता नकळत रुद्र हळवा झाला एका क्षणी। नजर अजूनही वीरवरच होती। अक्षय त्याच्यासोबत मस्ती करत होता आणि वीर
खुदू खुदू हसत होता. अक्षया, उठ जा, जरा बाहेर जाऊन सामान घेऊन ये. मामीने त्याला काहीतरी सामान आणायला सांगितलं. हो असं म्हणून जिजू याला पकडा असं म्हणत त्याने रुद्रकडे वीरला दिलं आणि तो आता सामानाची यादी घेऊन बाहेर निघून गेला. तर वीर आपल्याकडे आला आहे हे पाहून रुद्रला सुद्धा खूप जास्त आनंद झाला. त्याने आता वीरला अधिक घट्ट छातीशी कवटाळून घेतलं. मनातून तो अजूनही त्याला सोडून राहायला तयार नव्हता, पण आता मीराच्या खुशीसाठी तो आपल्याला मन तयार करत होता. आईची माया दाखवणारी असली तरी बापाचं अंतःकरण हे मायेनं भरलेलं असतं, फक्त तो सगळ्यांवर ते दाखवू शकत नाही. आपल्या पिलापासून दूर राहायचं ही भावना त्याला त्रास देणारीच असते, कारण तोही एक बाप असतो. जीव तर त्याचाही गुटमळत असतो आपल्या लेकरामध्ये. फक्त प्रेम दाखवण्याची पद्धत ही एक वेगळी असते. आईच्या प्रेमाचा वर्षाव करणारी असते, तर बाप प्रेमाची सावलीकर असतो. सगळ्या संकटापासून नकळत आपल्या घराला लांब ठेवणारा दुवा असतो. आईसारखं काहीच बापालाही असतं, पण या समाजाने रचलेल्या अजब नियमात बाप मात्र कायमच पडद्यामागचा कलाकार असतो. वीरला घेऊन रुद्र बाहेरच्या मोकळ्या हवेत आला तर त्याच्याशी गप्पा मारू लागला. आजूबाजूचं काहीही दाखवत त्याला हसवू लागला. तर वीर सुद्धा रुद्रसोबत चांगलाच रोळला करत त्याची रुद्रसोबत बडबडू लागला. त्याचे आता इवले हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवत बुबू करून फार दुखत होते. तर रुद्रसुद्धा त्याचे बोल समजून घेत त्याच्याशी बोलत राहिला. रुद्रने वीरला आपल्या कारच्या बोनेटवर उभं केलं. कार पाहून बाहेर फिरायला जायचं का असं वाटून वीर दोन्ही हाताच्या टाळ्या वाजवत रुद्रकडे हसून पाहू लागला होता. वीरू, भूर जायचंय का तुला, जायचंय का, रुद्र त्याच्याकडे पाहून बडबडू लागला. तर वीर करत परत पाय नाचवत कारकडे पाहू लागला. रुद्रने चावी दाखवून कार अनलॉक केली. त्या आवाजाने वीर आता चेकाळून उठला. उसया मारू लागला. हो रे हो, चल जाऊया भूर आपण, असं म्हणत कारचा दरवाजा आता उघडला. इतक्यातच मीरा आली. वीरला आंघोळ घालायची आहे असं म्हणत वीरकडे हात केला. मीरा, त्याला फिरायचं आहे, चल एक राऊंड मारून येऊ कारमधून. धरपकड त्याला रुद्रने आता वीरला मीराकडे देत आता म्हटलं, अहो पण पाणी काढलंय त्याच्या आंघोळीचं, गार होईल ना मग. मीरा, येऊया ना आपण 2 मिनिटात लगेच. काही गार होत नाहीये पाणी, चल बस. तो ड्रायव्हिंग सीटवर बसून आता पलीकडचा दरवाजा उघडतच म्हणाला. फक्त आता वीर सोबत आणखीन वेळ घालवायचा होता त्याला, कारण आता मनाची तयारी करायला अजूनही वेळ लागणार होता. हट्टी रुद्र काही ऐकणार नाही ओळखून आता मीरा लगेच विरांशला घेऊन कारमध्ये बसली. वीर आता खुदू हसू लागला. तर रुद्रकडे पाहत म्हणत आता बडबड चालू झाली होती. रुद्रही त्याला पाहून हसत होता, खूप खुश होता. कारमधून एक राऊंड फिरून येऊन कार घराजवळ आली. तर वीरू खुश ना, रुद्र त्याच्याकडे पाहून म्हणाला. तर तसं वीर हसून मीराकडे पाहू लागला होता. तर मीराने हसून डोळ्याने आता भुवया उडवत आता त्याला विचारलं. तेव्हा वीर दोघांकडेही हसून आता म्हणू लागला, अहो चला पुन्हा उशीर होईल, असं म्हणत आता रुद्र कारमधून आता उतरला होता. मीराच्या साईडचा दरवाजा उघडत हसून त्याने पुन्हा वीरला आपल्याकडे घेतलं आणि त्याला हवेत उचलून झेलत त्याला हसवू लागला होता. तर आता मात्र वीर सुद्धा आपल्या बाबांसोबत खेळून खूप जास्त खुश होता. तिघेही घरात आले. वीरला घेऊन मीरा मामीकडे आली. मामीने आता वीरची चांगलीच तेल मालिश केली आणि आंघोळही घातली. त्यामुळे आता वीर लगेच झोपून गेला. तर वीर झोपल्यावर मामीने सर्वांना आता जेवायला वाढलं होतं. तर सर्वांनी जेवण केलं. तर मीरा, वीर झोपलाय तोपर्यंत आम्ही निघतो आता, असं म्हणत रुद्रने तिला आपण आता निघत असल्याचं इशाऱ्यापर्यंत सांगितलं, कारण तो उठल्यावर आपलं निघण्याचं मन होईल की नाही तेही आता माहीत नव्हतं, नक्की सांगू शकत नव्हता. तसं मीराने लगेच नजरेने होकार दिला. त्याच्या निघण्याची तयारी करायला घेतली. रुद्रची बॅगही पॅक झाली. तर रुद्र रूममध्ये आला. झोपलेल्या वीरला एक क्षण न्याहाळलं. त्याच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले आणि मीराकडे वळला. मीरा, काळजी घ्या दोघंही, काही लागलं तर आम्हाला कॉल करून सांग. तब्येतीच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नकोस, कळलं ना. हो कळवीन तुम्हाला. तुम्ही सुद्धा घरी पोचलात की मला एक कॉल करा. हो, असं म्हणत आता त्यांनी तिला जवळ घेतलं. निघू असं लाडाने विचारलं तर तिने फक्त हुकार भरला. याशी नाराज नको होऊस ना, जरा हस ना. तसं मीराने स्माईल केली आणि त्याने तिचे गुलाबी ओठ आपल्या ओठात घेतले. एक आतुर किस केलं तिच्या आता कपाळाला कपाळ लावून निघतो म्हणून आता बाहेर पडला होता. तिनेही आपल्या भावना आता आवरल्या घेतल्या आणि रुद्रलाही निघताना
येताना तिने अंबाबाईचा प्रसाद आणि माहिती नाही काय सामान दिलं. सगळे रुद्रला बाय करण्यासाठी बाहेर आले. रश्मीने आता मामीचा आशीर्वाद घेतला. मामांना सुट्टी मिळाली नसल्याने ते सकाळीच रुद्रचा निरोप घेऊन कामावर निघून गेले होते. रश्मी नंदिनीला भेटली. तिला मिठी मारत तू ये आता तिकडे म्हणत तिला निरोप दिला. तर दोघेही कारमध्ये बसले. रुद्रने नजरेनं सगळ्यांचा निरोप घेतला आणि कार स्टार्ट केली. जीजू आता पोचल्यावर फोन करा असं म्हणत अक्षयही शेवटी ओरडलाच. हे पाहून आता रश्मी नकळत गालात हसली. रुद्रनेही असून हो म्हटलं. जावई बापू जपून जा असं म्हणत मामीने रुद्रला निरोप दिला. त्यानेही हो हो मामी असं म्हणत कार वळवली आणि रुद्रची कार मीराच्या घरापासून दूर होत दिसेनाशी झाली. रुद्र शेवटपर्यंत मीराला साईड मिररमध्ये पाहत होता. ती हात हलवत त्याला बाय बाय करत होती. त्याने आता कार वळणावरती वळवताना तिला हात केला. हे पाहून मीरा गालात हसली आणि घरात आता निघून गेली. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.